आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। इर्शाळवाडी दुर्घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। नुकतंच ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं होतं। आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या इर्शाळवाडी भेटीवरून जोरदार पलटवार केलाय। काही जण व्हॅनिटी व्हॅनमधून दरडग्रस्तांच्या भेटीला गेल्याची टीका शिंदेंनी केली आहे। फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीमध्ये। काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले तिकडे, तर दाखवायचं, देखावा करायचं असं काम आम्ही करत नाही, करणार नाही। रस्त्यावर उतरणारे, उतरून काम करणारे लोक आज वर्क फ्रॉम होम नाही आहे। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला कायम। शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ही खोचक टीका केली। तसं मी देखील आपल्याला, तुम्ही मला भेटले, तुम्ही पण गेलात आणि फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीमध्ये। काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले तिकडे, ते माहीत आहे। आणि आता काही लोक चिखल तुडवत गेले, बरोबर ना। मी गेलो म्हणून का मोठेपणे सांगत नाही। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याची पाहणी केली होती। त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही इर्शाळवाडीला भेट दिली होती। मात्र डोंगराच्या कपारीला असलेल्या इर्शाळवाडीत जाण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेतलेल्या दरडग्रस्तांची त्यांनी भेट घेतली होती। त्याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे। इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे। त्या दुर्घटनेतून बचावलेल्या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। सिडको मार्फत इथल्या रहिवाशांना घरं बांधून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। खरं तर लवकरात लवकर इर्शाळवाडी दरडग्रस्तांचं पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे, कारण दरड कोसळल्यानंतर इथले रहिवाशी अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडले होते। त्यांच्याजवळ ना घर उरलंय ना संसार, त्यामुळे पुनर्वसनाचं काम युद्ध पातळीवर करण्याची आवश्यकता आहे। मात्र यावरून राजकारण जोमात असल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बॅकफूटवर जाण्याची वेळ आलेली आहे। भीमा पाटस साखर कारखान्यामध्ये 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। मात्र चौकशीच्या निकषांवरती संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे ठरले। क्लीन चिट द्यायची हा या सरकारचा एक फार मोठा उद्योग आहे। महाराष्ट्रातले उद्योग जर कमी झाले असले तर हा उद्योग जोरात सुरू आहे। दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। या प्रकरणावरून राऊतांनी रान उठवण्याचा प्रयत्न केला, पण सहकार विभागानं या प्रकरणात राहुल कुल यांना क्लीन चिट दिली आहे। विधान परिषदेत मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना भीमा पाटस कारखान्यामध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लेखी उत्तरात सांगितलं। त्याच्यामध्ये योग्य ती कायदेशीर बाबी तपासून मी निर्णय घेईल, परंतु जो उद्देश होता मी तुम्हाला सांगितलं, त्यांचे मी आभार मानतो की 4 मार्केट कमिटी हरल्यानंतर 5व्यांदा, ज्याच्यामध्ये माझं मतदान नाही, माझ्याकडे मानणारे मतदान कमी असताना सुद्धा यांचा निषेध म्हणून लोकांनी निवडून दिलं। त्यामुळे खरं तर राजकीय ते करायला गेले आणि घडले। दुसरं, क्लीन चिट अशी काही मिळत नसते किंवा ते एका प्रश्नाची उत्तराने काही होत नसतं। वारंवार त्याच्या 23 वर्ष मी कारखान्याचा प्रमुख आहे, वारंवार त्याच्या संदर्भामध्ये चौकशी झालेल्या, त्यात काहीच बाहेर आलेलं नाही। राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर दौंडमधील त्यांच्या समर्थकांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली। सहकार विभागानं दिलेल्या क्लीन चिटमुळे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमधील हवाच निघून गेली आहे। जी वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारे, घोटाळे करणारे, स्वतःचे लोक, इतर पक्षाचे लोक यांना धुवून काढायचे, ते स्वच्छ होत नाहीत, पण ते रंगसफेदी करायची, क्लीन चिट द्यायची हा या सरकारचा एक फार मोठा उद्योग आहे। महाराष्ट्रातले उद्योग जर कमी झाले असले
तर हा उद्योग जोरात सुरू आहे. राऊतांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राहुल कुल यांची थोडीशी राजकीय अडचण झाली होती. सरकारनं निर्दोष ठरवल्यानंतर राहुल कुल यांच्या राजकीय उत्कर्षाचा मार्ग मोकळा झालाय. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेमध्ये आक्रमक पवित्रा घेतला. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य सरकारला रोखठोक सवाल विचारले. पाहूया त्याविषयीचा आमचा विशेष रिपोर्ट. समाजामध्ये दंगे, धोपे आणि तणाव निर्माण डायरेक्शन दिलेले आहे त्याप्रमाणे आणि तुम्ही असं नाही चालत. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणारे संभाजी भिडे बाहेर कसे काय फिरू शकतात? काही प्रतिक्रिया उमटल्या तर त्याला कोण जबाबदार असेल, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला. तसंच कलम 153 अंतर्गत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली. महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी सांगितलं जातं, मात्र करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते, तर एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय. समाजामध्ये तेढ करणारं वक्तव्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीला IPC 153 किंवा जो काही कलम असेल त्यामध्ये ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे. समाजामध्ये दंगे, धोपे आणि तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न या व्यक्तीकडून आज पहिल्यांदा चाललेला आहे. हा अनेक वर्षापासून चाललेला आहे आणि या व्यक्तीला आज राष्ट्रपित्याबद्दल जर इतकं निंदाजनक वक्तव्य माणसाने जर केलं असेल तर माणूस बाहेर कसा फिरू शकतो? पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनी महात्मा गांधींच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानं विधानसभा अध्यक्षांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाची नोंद घेतल्याचं सांगितलं. डायरेक्शन दिलेले आहे त्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल, त्याची तपासणी होईल. आता तुम्ही माहिती दिलेली आहे, बरोबर ना? आणि तुम्ही देखील मुख्यमंत्री राहिलेला आहात. आपण तपासून घेऊ, त्याचं गांभीर्य बघू आणि योग्य ती कारवाई करू. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादात अडकले होते. त्यामुळे संभाजी भिडेंना टीकेचं धनी व्हावं लागलं. त्यामुळे संभाजी भिडेंवर राज्य सरकार आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेला 10 दिवस पूर्ण झाले. दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांचा सामूहिक दशक्रिया विधी नाणेवाडीमध्ये पार पडला. यावेळी मृत्युमुखी पडलेल्या आप्तजनांच्या आठवणीत नातेवाईकांनी अक्षरशः टाहो फोडला. पाहूयात. नाणेवाडीत मृतांच्या नातेवाईकांनी भरल्या डोळ्यांनी दशक्रिया विधी पार पाडला. यावेळी प्रशासनातील अधिकारीही उपस्थित होते. मृतांच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या नातेवाईकांनी त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सामूहिक दशक्रिया विधीचं दृश्य पाहून उपस्थित असणारे सर्वच जण हेलावून गेले. दशक्रिया विधी करणाऱ्या नाभिकांनी यावेळी मृतांच्या नातेवाईकांकडून कोणतेही पैसे घेतले नाही. 19 जुलैच्या रात्री रिशाळवाडीवर डोंगर कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. त्या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला होता, तर 57 बेपत्ता गावकऱ्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. मोठी दुर्घटना घडून गेली, मात्र वेळ कुणासाठीही थांबत नाही. मोठ्या दुर्घटनेला 10 दिवस उलटून गेले, मात्र मनावर झालेला घाव अजूनही भरून निघालेला नाही. इर्शाळवाडीच्या 41 कुटुंबियांना पुनर्वसनासाठी 42 कुटुंबियांना पुनर्वसनासाठी जी जागा असावी यासाठी पुनर्वसन तात्काळ व्हावं ही मागणी आमच्या सर्व इथल्या आपत्तीग्रस्तांची इर्शाळवाडीकरांची होती. इर्शाळवाडी दुर्घटनेनं पूर्ण गावच उद्ध्वस्त झालं. या गावकऱ्यांचं लवकरच पुनर्वसन होईल, त्यांना पक्की घरे मिळतील, पण घरातली माणसं आणि जीवाभावाचे नातेवाईक गमावल्याचं दुःख मात्र त्यांना आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, खालापूर. नाशिकच्या नांदगाव इथल्या कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं व्यापारी संकुल हे गेल्या 2 वर्षांपासून धूळ खात पडू नये या 3 मजली आलिशान इमारतीमध्ये दारू, जुगार यासारखी अवैध कामं राजरोसपणे सुरू आहेत. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट.
कोट्यवधींचं भाजी मार्केट बनून तयार, मात्र अद्याप ताबा नाही. आता इमारत बनलीये जुगार अड्डा. नांदगावात दिव्याखालीच अंधार. नाशिक जिल्ह्याची ओळख ही एक उद्यमशील आणि प्रयोगशील जिल्हा म्हणून, पण ह्याच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. 2008 साली तब्बल 2 कोटी खर्च करून 3 मजली अलिशान असं भाजी मार्केट उभारण्यात आलं. या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसाठी 74 गाळे आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी 64 ओटे तयार करण्यात आले. 15 वर्षांनंतर संकुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर ई टेंडरद्वारे लिलाव प्रक्रिया देखील पार पडली. दुकानदार आणि भाजीपाला विक्रेत्यांनी भाग घेत टेंडर भरले. ते नियमाप्रमाणे मंजूर देखील झाले. पैसे भरून 1 वर्षाच्या वर कालावधी होऊन गेला. अद्याप गाळे आणि ओटे ताब्यात दिले नसल्याचा आरोप करण्यात येतोय. या गाळ्याचे संपूर्ण पैसे भरलेले 3,20,000 रुपये. आजपर्यंत मला गाळा भेटलेला नाही. कधी पैसे भरले होते भाऊ? आता सर मागच्या वर्षी भरलेले आम्ही 1 वर्ष झाला आम्हाला पैसे भरून. आतापर्यंत आम्हाला गाळा काही भेटला नहीं. पहले तो हम पीछे बैठे थे, शॉपिंग सेंटर तैयार होने लगा तो हमको आगे कर दिए, तो हम अतिक्रमण में आ गए. और उसके बाद जब उन्होंने शॉपिंग सेंटर बना लिए तो ऑनलाइन निदाव किए. उन निदाव में हमने उनका जो भी अटी थी वो पूरी की, पैसा उनका पूरा भर दिया. इसके बावजूद अभी तक हमको गाड़ी मिल रही नहीं. भव्य अशी 3 मजली व्यापारी संकुलाची ही इमारत उभी तर ठाकली, मात्र गाळे आणि ओटेधारकांना हस्तांतरित न केले गेल्यामुळे दारुड्यांनी आणि जुगाऱ्यांनी या इमारतीचं चक्क अड्ड्यात रूपांतर केलंय. जागोजागी दारूच्या बाटल्यांसाठी कचरा कुंडीसारखा वापर करण्यात येतोय, तर गाळेधारकांना जागेचं हस्तांतरण न झाल्यामुळे रस्त्यावर आपापली दुकानं थाटून आपलं पोट भरण्याची वेळ आली आहे. गटारा शेजारी विक्रेते बसतायत, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य तर बाधित होतच, शिवाय रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी वेगळीच. बिल्डिंग ॲक्सेप्ट पण केल्या होत्या नगर परिषदेने. नंतर मात्र जेव्हा अलॉटमेंटची वेळ आली नगरपालिकेने ते रिजेक्टेड म्हणून मारलं आणि आम्हाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्ही हे आम्हाला रद्द करायचं आहे, आम्ही पुन्हा नव्याने करू असं आम्हाला सांगण्यात आलं. 3 ओटे गेले, 96,000 भरेले, आजपर्यंत गाळा मिळाला नाही. तुम्ही कसला व्यवसाय करता? आता भाजीपाल्याचा धंदा करतो. मग आता बाहेर बसेल. ही टेंडर लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र हवी तेवढी रक्कम त्यातून मिळाली नसल्याचं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. गाळ्यांचे ज्या वेळेला लिफाफे ओपन केले आणि ऑनलाईन वेबसाईटवर ज्या वेळेला आकडेवारी बघण्यात आली, त्यावेळेला ते बाजार मूल्यापेक्षा अतिशय कमी असल्याने व वेळोवेळी नागरिकांकडे निवेदन प्राप्त झाले की आम्ही त्या ठिकाणी गाळ्यांसाठी बोली लावू शकलो नाही टेक्निकल प्रॉब्लेममुळे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवड समितीने नगरपालिकेचं उत्पन्न घटू नये म्हणून त्यावर ती स्टे दिला. गेल्या 2 वर्षांपासून हे संकुल अक्षरशः धूळ खात पडलंय. तसंच याचा सर्रासपणे जुगारी, दारुडे आणि अवैध धंदेवाले वापर करतात. त्यामुळं या संकुलाला कचरा कुंडी आणि अवैध धंद्याच्या अड्ड्याचं स्वरूप आलंय. तर भाडेपोटी मिळणारं पालिकेचं लाखो रुपयांचं उत्पन्न देखील बुडतंय ते वेगळंच. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, नांदगाव. राज्यामधील विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये समावेश असलेला राजपूत भामटा या जातीतील भामटा हा शब्द वगळण्यात येईल अशी घोषणा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे राजपूत भामटा जमातीचं आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान यावर आज विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांच्याकडून सवाल उपस्थित करण्यात आला. राजपूत भामटा हा शब्द तसाच राहू द्यावा, भामटा हा शब्द वगळू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान भामटा शब्द वगळण्याचा विचार नसल्याचं मंत्री अतुल सावेंनी म्हटलं. दरम्यान अनेकांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे विजयंती आरक्षणाचा लाभ घेण्याचंही राठोड यांनी सांगितलं. दरम्यान या संदर्भात SIT चौकशीचे आदेश अतुल सावेंनी दिलेत. राजपूत भामटामधील भामटा शब्द काढणार नाही असा खुलासा सरकारने आज केला. राजपूत भामटा ही वेगळी जमात आहे, राजपूत हा वेगळा समाज आहे. राजपूत भामटाचे केवळ 18 ते 20 हजार लोक आहेत आणि त्यांची कमी संख्या असताना देखील राजपूत भामटाच्या नावाने 2 लाखापेक्षा जास्त खोटे प्रमाणपत्र या महाराष्ट्र राज्यामध्ये काढलेले आहेत. त्याची कालमर्यादा निश्चित झाली पाहिजे आणि तातडीने हा विषय संपवून त्या गुन्हेगार असलेल्या त्या लोकांना त्यांचे प्रमाणपत्र रद्द करून त्या जे अधिकारी ज्यांनी हे सगळं प्रकरण केलेलं आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांना नोकरीमधून बडतर्फ करून हे प्रमाणपत्र रद्द केले पाहिजे.
चंद्रपूर या ठिकाणाहून या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। चंद्रपूरमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। पुरामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं। त्या ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। रहमतनगरमध्ये अद्यापही 15 जण फसलेले आहेत। त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी बोटमध्ये आणावी लागणार आहे। सगळीकडे काळोख पसरलेला असून त्यात नागरिक अडकून पडलेले आहेत। चंद्रपूर आपत्कालीन व्यवस्थापनाचे लोक रात्री देखील ऑपरेशन राबवत असल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, एका बाजूला काळोख झालेला आहे तरी देखील चंद्रपूर या ठिकाणी पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य करावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकी घटना आहे? उदय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? विशाल, खरं तर चंद्रपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण इरई धरणाचे दरवाजे जे आहेत ते आज दुपारी उघडण्यात आले आणि त्यानंतर इरईचं आणि पैनगंगेचं बॅक वॉटर जे आहे ते चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे। आतापर्यंत सकाळपासून जवळपास 1000 ते 1200 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे। आता रात्रीची वेळ झालेली आहे। आपण पाहतो की सर्वत्र अंधार पसरलेला आहे। मात्र अनेक भागामध्ये आता आपण रहमतनगर भागामध्ये आणि या भागामध्ये अनेक घरांमध्ये लोक अडकलेले आहेत आणि त्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम आता देखील चंद्रपूर आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी करता अतिशय जीवाची शर्थ लावून जे आहे ते सगळे प्रयत्न केले जातात। या भागामध्ये प्रामुख्याने मजदूर वर्ग मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे ते सकाळी इथे कामाला आले होते। पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे ते इथे अडकून पडलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जात आहे। खरं तर शहराच्या एका बाजूनी हा भाग असल्यामुळे इथं विरळक घर आहे, एक घर एका बाजूनी तर दुसऱ्या बाजूनी। अशा परिस्थितीमध्ये कुठल्या घरात लोक अडकलेले आहे याचा अंदाज देखील येत नाही आहे। मात्र कर्मचारी प्रत्येक घरावर जाऊन जे आहेत ते नागरिक अडकलेले आहेत का याची माहिती घेताना त्यांना रेस्क्यू जे आहे ते केलं जात आहे। खरं तर हे सगळं पाणी इकडे गेल्यामुळं एकतर अंधार, दुसऱ्या बाजूनीही पाणी आणि अशा परिस्थितीत जे आहे या काही भागांमध्ये लोडशेडिंगचा देखील प्रकार समोर आलेला, त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या मनात भीती आहे। अनेक नागरिकांची लहान मुलं असतील, महिला असतील या पुराच्या पाण्यात अडकलेल्या आहेत, त्यामुळं लवकरात लवकर हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन राबवून जे आहे ती त्यांची सुटका करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अंधार असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, मात्र त्या अडचणींवर मात करून जे आहे ते नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं आव्हान जे आहे ते या कर्मचाऱ्यांनी पेललेलं असून त्या लोकांना काढण्यात येत आहे। आतापर्यंत जवळपास 1200 लोकांना काढण्यात आलेलं आहे आणि रात्री उशिरापर्यंत हे ऑपरेशन चालू राहील। अजूनही 300 ते 400 लोक या पुराच्या पाण्यात अडकल्याची शक्यता जी आहे ती विशाल व्यक्त केली जाते आणि त्या दृष्टीनं इथे ऑपरेशन देखील आता राबविला जात आहे। विशाल, बरोबर आहे उदय, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत प्रयत्नांची शर्थ करावी लागते, त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करावं लागतंय। रहमतनगर परिसरामध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न हे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या टीमच्या साह्यानं करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र अशा पूर परिस्थितीमध्ये अनेक अडचणी असतात उदय। एका बाजूला कारण कुठेही जो आहे तो वीज प्रवाह किंवा त्यामुळे अनेकांना शॉक लागू नये यासाठी तो खंडित करावा लागत असतो। मात्र अंधारामधून अनेकांचं रेस्क्यू करणं किती कठीण जात आहे आणि कशा प्रकारे हे संपूर्ण आव्हान तिथे असलेले हे सगळे रक्षक पेलताना दिसतात। उदय, रेस्क्यू ऑपरेशन बद्दल काय सांगाल? किती अडचणींचा सामना आव्हानात्मक ठरतोय त्यांच्यासाठी? विशाल, अगदी खरं आहे, कारण सर्वत्र अंधार पसरलेला आहे आणि ही दाट लोकवस्ती नाही आहे, त्यामुळे अनेक घरं वेगवेगळ्या अंतरावर आहेत। त्यातल्या त्यात अंधार असल्यामुळे जे आहे ते कुठं घर आहेत आणि कुठं नागरिक अटकले आहेत याचा अंदाज येत नाही आहे। सोबतच या भागामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं आहे, त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना देखील या भागाची पुरेशी माहिती नाही आहे। अनेक भागात कन्स्ट्रक्शन होत असलेले घरं आहेत, त्यामुळे त्यांच्या सळाकी असतील किंवा इलेक्ट्रिकचे वायर असतील, अशा अनेक अडचणींचा जो आहे तो सामना नागरिकांना करावा लागत आहे। अंधार असल्यामुळे कुठल्या घरात लोक अडकले आहेत त्याचा अंदाज देखील त्यांना येत नाही आहे, त्यामुळे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना काम करावं लागतं। सोबत
ह्या बोट कुठे अडकणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते आणि हे सगळं करत असताना अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचं खरं तर अतिशय खडतर आव्हान या जवानांपुढे. मात्र काही स्थानिक लोकांची मदत घेऊन जे आहे ते हे सगळं ऑपरेशन इथे राबविलं जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना रेस्क्यू केलं जात असल्याचं आता आपण इथे पाहतोय. त्यामुळे या सगळ्या आव्हानांवर मात करत जे आहे ते हे ऑपरेशन इथं सुरू आहे. धन्यवाद उदय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. चंद्रपूरकरांवरती काय वेळ आलेली आहे ती आपण पाहतोय. यावेळेला चंद्रपुरातल्या रहमतनगर भागामध्ये अनेक नागरिक अजूनही अडकून पडलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न अंधारातही करावे लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बोटीच्या मदतीनं त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन अंधारातच राबवण्याची वेळ चंद्रपुरात आलेली आहे. वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय. पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान पाण्याचा निचरा होण्यासही अडचणी येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आलाय. दारणा धरणातनं 8,300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दारणा नदी पात्रात करण्यात आल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे दारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या हौशी पर्यटकांना त्यांचा उत्साह चांगलाच नडलाय. स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असतानाही या पर्यटकांनी आपली कार जी ती नदीच्या प्रवाहात नेल्या. मात्र पाण्याला प्रचंड वेग असल्यानं या दोन्ही कार वाहून गेल्या आणि नदीत अडकून पडल्या. पोलिसांनी वेळीच दाखल होत क्रेनच्या साह्यानं या कार बाहेर काढल्या. वर्ध्यात मुसळधार पाऊस झाला असून धाम नदीला पूर आला, त्यामुळे पवनार इथला बंधारा ओसंडून वाहतोय. दरम्यान पवनार बंधाऱ्यावरती पर्यटक गर्दी करतात. वसईमध्ये नव्या वर्सोवा पुलावर खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. या संदर्भात तक्रार केल्यानंतर बांधकाम करणाऱ्या 2 ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचसोबत डांबराच्या कोटिंगचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी इथल्या भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात. मात्र भाविकांना सावरगाव ते पुरुषोत्तमपुरी 10 किलोमीटरच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीची मागणी करण्यात येते. बुलढाण्याच्या खामगाव शहरात शंकरनगर भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सार्वजनिक सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तुंबलेली गटारं, अस्वच्छ परिसर आणि अनियमित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागतोय. याविरोधात संतप्त नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन केलं. नांदेडमधील खडकी ते पावनमारी रस्त्याची दुरावस्था झाली. अनेक रस्ते पाण्यात वाहून गेल्यानं वृद्ध महिलेस उपचारांसाठी खांद्यावर उचलून आणावं लागतंय. ग्रामस्थांनी या महिलेला खांद्यावर घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत प्रवास केला. त्यानंतर वाहनातून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बीडच्या वडवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे आणि त्यामुळे वनक्षेत्रात घट होत असल्याची तक्रार वन्यप्रेमींकडून केली जाते. या संदर्भात तातडीनं कारवाई करण्याची मागणी जी ती केली जाते. परभणीमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. शासनाकडून मंजूर झाल्यानंतर विहिरीचं बांधकाम करण्यात आलं आणि यावेळी पहिली 2 बिलं दिल्यानंतर उर्वरित बिलांची रक्कम गेल्या 6 महिन्यांपासून मिळालेली नाही. कोल्हापुरात जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली. MIDCतील 2 कंपन्यांवर छापा टाकण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई सुरू केली. मिटमिटा इथल्या सफारी पार्क परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. दरम्यान उर्वरित अतिक्रमण हटवण्यासंदर्भातही नोटीस बजावण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला. दुधाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते सत्ताधाऱ्यांविरोधातील मोर्चात सहभागी झाले. भुसावळ नगरपालिकेसमोर ठाकरे गटाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. त्यासोबत अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांकडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन देण्यात आलं. पालकत्व गमावणाऱ्या पाल्यांना वात्सल्य योजनेचा लाभ न मिळाल्यानं जळगावमध्ये मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. येत्या 8 दिवसात पाल्यांना योजनेचा लाभ न मिळाल्यास मनसे स्टाईल रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
गडचिरोलीमधील अहेरी बस डेपोच्या छप्पर फाटलेल्या एसटी नंतर आता वायपर बिघडलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। आसार अली बस अहेरीकडे येत असताना बस चालक एका हाताने स्टीअरिंग तर एका हाताने वायपर चालवताना दिसतोय। पाऊस सुरू असल्यानं समोरचं काहीच दिसत नसताना त्याला ही कसरत करावी लागते। तेलंगणामधील धरणांमधून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला। सिरोंचा तालुक्यात पुराचं पाणी शिरलं असून 6 गावांमधील 350 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं। चंद्रपूरचं इरई धरण सुमारे 87% भरलं असून धरणाची 7 पैकी 2 दारं उघडण्यात आली। त्यामुळे सखल भागात पाणी वाढलंय। नदीकाठच्या राजनगर सहारा पार्क परिसरात उंच इमारतींवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचाव अभियान सुरू करण्यात आलंय। चंद्रपुरात बचाव कार्यासाठी जात असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बोट नदीच्या मध्येच तुटली होती। लोखंडी खांबाला अडकलेल्या बोटीला सुखरूपपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आलं। मुसळधार पावसानंतर वर्धा नदीला पूर आला आणि पुरामुळे यवतमाळ वरोरा मार्गावर पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला। त्याचसोबत कोसारा जवळील पुलावरनं 17 ते 18 फुटांवरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं वर्धा नदीला पूर आला आणि त्यामुळे वणी परिसरातील अनेक गावं प्रभावित झाली आहेत। वर्धा नदीचं रौद्ररूप पाहण्यासाठी पाटाळा पुलावर नागरिकांनी गर्दी केली असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यवतमाळमधील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। प्रकल्पाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यातून 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यवतमाळच्या कपेश्वर इथल्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेला पूल नदीच्या पुरात वाहून गेला आणि त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला। 2 वर्षांपूर्वीच बांधलेला पूल वाहून गेल्यामुळे पुलाच्या बांधकामावर आता प्रश्न निर्माण होत आहे। ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज दिवसभरात आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष सविस्तर जाणून घेण्याआधी एक नजर हेडलाइन्सवर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। इर्षाळ वाडी भेटीवरून रंगलं राजकारण। काही जण व्हॅनिटी व्हॅनमधून गेले। शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंची सामनातील मुलाखत म्हणजे घरगुती मुलाखत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या मुलाखतीवर शेलक्या शब्दात समाचार। विधिमंडळाच्या शेवटच्या आठवड्यातही विरोधी पक्ष नेत्याची निवड नाहीच। विरोधी पक्षनेता का घोषित केला नाही म्हणत मुनगंटीवारांचा सवाल। संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं विधानसभेत काँग्रेस आमदार आक्रमक। भिडेंच्या अटकेची मागणी। रोहित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। स्पर्धा परीक्षा शुल्क, कर्जत जामखेडमधील MIDC सह अनेक मुद्द्यांवर चर्चा। मुंबईत जोरदार पाऊस। जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी। वाहन चालकांचे प्रचंड हाल। मीरा रोड परिसरामध्ये महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था। हॉटेल दिल्ली दरबार परिसरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण। मुसळधार पावसामुळे चंद्रपूरला पुराचा विळखा। घरं, रस्ते आणि शेती पाण्याखाली। शेकडो नागरिकांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर। तेलंगणासह गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। तेलंगणातील धरणांमधून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर। विदर्भातील 9 जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। धरणं भरली। पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये अलर्ट।
नांदेडमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये कोसळधार, अनेक घरांमध्ये पाणी, नागरिकांचं नुकसान. नांदेड हिंगोली वाहतूक बंद. पालघर जिल्ह्यात पावसाचा कहर, सूर्या प्रकल्पाच्या धामणी, धरणाचे दरवाजे उघडले, भात शेतीचं नुकसान. आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. राज्य सरकारची शासन आपल्या दारी योजना नागरिकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली. मात्र विधानसभेमध्ये या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. विरोधकांच्या आरोपांवरती सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टोलेबाजीमुळे विधानसभेमध्ये मात्र चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. सगळ्या ज्या योजना आहेत या एकाच छताखाली त्यांना देण्याचा निर्णय आपण घेतला. तिथे लागणारे कागदपत्र पण तिथंच मिळणार, त्या गावामध्ये आपला माणूस जाणार. आणि यासाठी शासन आपल्या दारी जे आहे ते तुम्ही जरा माहिती घ्या आणि आपल्या लोकांना पण सांगा किती महत्वाची ती योजना आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे की त्यांना जे वाटतं राज्याच्या याच्यामध्ये, पण आपण निवेदनावर बोलू शकत नाही. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला जर काही वाटत असेल, त्यांनी म्हटलं तसं का तुम्हाला काही वाटत असं सांगा, असं स्वतः मुख्यमंत्री म्हटले. कसं आहे, आता पूर्वी सगळे हेलपाटेवाला काम होतं, आता हेलपाटेवाला शब्द बंद, खेटे मारणे हा शब्द बंद. त्यामुळे सांगितलं होय खरं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते अजित पवारांसोबत गेलेले आहेत आणि त्यामुळे शरद पवार गटामध्ये दुसऱ्या फळीतील नेत्यांशी वानवा आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून रोहित पवारांना पुढे केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांची संख्या मर्यादित आहे, तर अजित पवारांना राष्ट्रवादीतील आमदारांचं मोठं पाठबळ आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता शरद पवार समर्थकांकडून रोहित पवारांना पुढे केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात रोहित पवारांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात पुतण्याविरुद्ध काका असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पक्ष आणि चिन्हासाठी दोन्ही गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे. चिन्हापेक्षा कुठल्या व्यक्तीसाठी आपण लढतोय, कोणासाठी आपण लढतोय आणि कोणाच्या बरोबर राहून आपण लढतोय, म्हणजे साहेबांबरोबर राहून लढतोय, हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील MIDC प्रकल्पावरून रोहित पवारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावरून अजित पवारांनी पुतण्या रोहित पवारांना कानपिचक्या दिल्या होत्या. निवेदन दिल्यानंतर त्या MIDCचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने बसणं उचित नाही आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर रोहित पवार अधिक आक्रमकपणे शरद पवार गटाची बाजू मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर अजित पवारांच्या बंडापूर्वी शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं होतं. आता अजित पवारांच्या बंडामुळे पक्षातील बहुतेक बडे नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. त्यामुळे शरद पवारांकडून रोहित पवारांना पुढे केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बातमी आता इर्शाळवाडी संदर्भातली. इर्शाळवाडी दुर्घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. नुकतंच ठाकरेंनी राज्य सरकारवरती टीकास्त्र डागलं. आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या इर्शाळवाडी भेटीवरून जोरदार पलटवार केलेला आहे. काही जण हे व्हॅनिटी व्हॅनमधून दरडग्रस्तांच्या भेटीला गेल्याची टीका शिंदेंनी केलेली आहे. फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीमध्ये. काही लोक व्हॅनिटी व्हॅन मधून आले तिकडे. दाखवायचं, देखावा करायचं असं काम आम्ही करत नाही, करणार नाही.
रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. वर्क फ्रॉम होम नाही आहे. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला कायम. शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ही खोचक टीका केली. तसं मी देखील आपल्याला तुम्ही मला भेटले, तुम्ही पण गेलात आणि फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीमध्ये. काही लोक व्हॅनिटी व्हॅन मधून आले तिकडे, ते माहित आहे. आणि आता काही लोक चिखल तुडवत गेले, बरोबर ना. मी गेलो म्हणून का मोठेपणे सांगत नाही. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याची पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही इर्शाळवाडीला भेट दिली होती. मात्र डोंगराच्या कपारीला असलेल्या इर्शाळवाडीत जाण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेतलेल्या दरडग्रस्तांची त्यांनी भेट घेतली होती. त्याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. त्या दुर्घटनेतून बचावलेल्या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. सिडको मार्फत इथल्या रहिवाशांना घरं बांधून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. खरं तर लवकरात लवकर इर्शाळवाडी दरडग्रस्तांचं पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. कारण दरड कोसळल्यानंतर इथले रहिवाशी अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडले होते. त्यांच्याजवळ ना घर उरलंय ना संसार. त्यामुळे पुनर्वसनाचं काम युद्ध पातळीवर करण्याची आवश्यकता आहे. मात्र यावरून राजकारण जोमात असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकांच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय लढाईला सुरुवात झालेली आहे. विरोधकांनी त्यांच्या INDIA म्हणजे इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आव्हान दिलेलं आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही जबरदस्त प्लॅन आखत असल्याचं कळत आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष अशी सरळ लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप NDAच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या 26 घटक पक्षांच्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया असं नाव दिलंय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवसात NDAच्या तब्बल 430 खासदारांची भेट घेणार आहेत. तर विरोधकांच्या एकीमुळे केंद्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. एकंदर वातावरणच देशातलं जे आहे ते नाराजीचं झालेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल. परिणामतः भारतीय जनता पक्षाला आता वेगळी धास्ती वाटणं साहजिक आहे आणि त्याचा तो परिणाम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत NDAच्या 450 खासदारांची भेट घेणार आहेत. 11 क्षेत्रांमध्ये 430 खासदारांच्या भेटीचं हे नियोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारांच्या भेटीच्या तयारीची जबाबदारी केंद्रीय मंत्री संजीव बालियान, BL वर्मा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या माध्यमातून 50% मतं सुरक्षित करण्यावर NDAनं भर दिलाय. 18 जुलैला NDAच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या माध्यमातून भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. आता त्याच्या पुढचं पाऊल टाकत थेट खासदारांच्या भेटींचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय लढाई प्रचंड भीषण होणार हे स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नाशिकमधील लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण आता हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केलेली आहे. लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची आता ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. कारण 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धनगर यांना रंगेहात अटक केली. निलंबित मुख्याध्यापकाला पुन्हा सेवेत घेण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सुनीता धनगर यांच्या घरातून 85 लाख रुपयांची रोख रक्कम, 32 तोळे सोनं हस्तगत केलं. गुरुवारी विधिमंडळात सुद्धा या प्रकरणाचे पडसाद उमटले.
गेल्या महिन्यात शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने शिक्षण आयुक्तांनी ACBला स्वतः पत्र लिहिलं. अध्यक्ष महोदय, याच्यात एक गोष्ट जर आपण बघितली तर जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर रेट कार्ड असतात, गाडी घ्यायला गेल्यानंतर रेट कार्ड असतात, तसे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल जर पाठवायची असेल तर दक्षिणा द्यावी लागते. सुनीता धनगर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे 50 लाख रोख, 32 तोळे सोनं आणि एका अकाउंटमध्ये 32 लाख वगैरे अशी माहिती आहे. आलिशान फ्लॅट वगैरे आहेत. यांच्याबद्दल मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली आपण का करू शकत नाही? कारण हे जर अँटी करप्शन कायद्यामधून जर आपल्याला काही करता येत आलं नसेल, IPC मधून करता आलं नसेल, तर तुम्ही इतरांना सगळ्यांना बिछूटपणे मनी लॉन्ड्रिंग कायदा लावते, तर यांच्यावर तर लावला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीनंतर हे प्रकरण आता ईडीकडे सोपवणार असल्याचं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आधीचे जे आपण बडतर्फ केलेले आहेत 3-4 अधिकारी, ते परत नंतर रुजू झाले. त्यांच्यावर काहीतरी आपण कडक कारवाई करणार का, जेणेकरून नाशिकमध्ये जो शाप मिळालेला आहे या शिक्षण मंडळाला तो परत मिळायला नको, आपण ही कारवाई करणार का? धन्यवाद. होय अध्यक्ष महोदय, जे आताच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुचवलं त्याप्रमाणे पहिली हीच केस आम्ही ईडीकडे पाठवू. सुनीता धनगर यांच्या अटकेमुळे शिक्षण विभागातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलाय. धनगर यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात आधीच समोर आलंय. आता हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे धनगर यांच्या अडचणी निश्चित वाढणार. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नोकरीचा आमिष देऊन लुटल्याचे अनेक प्रकार आजवर समोर आलेल्यात. मात्र शहरात नोकरीचा आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक प्रकरणामध्ये आलेली एखादी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी युवकांच्या बँक खात्यांचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. सायबर भामट्यांमुळे आता पैसे ट्रान्सफर करणारा तरुणही पोलिसांच्या नजरेत गुन्हेगार ठरतोय. ऑनलाईन नोकरी शोधणारे तरुण आता सायबर भामट्यांच्या रडारवर आले आहेत. बँक फ्रॉडसाठी गरजू तरुणांची बँक खाती भाड्यानं घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सायबर लुटारूंनी शोधलं. त्यांच्या बँक खात्यावर येणारी रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितलं आणि जी रक्कम ट्रान्सफर करायला सांगितली तीच रक्कम फ्रॉडची होती. त्यामुळे तरुणांचं बँक खातं सील झालं आणि शिवाय पोलीस चौकशीचा ससेमिरा सुद्धा मागे लागला. माझ्या एका मित्राला 1000 रुपये पाठवत असताना ते 1000 रुपये जात नव्हते आणि मी असं अनेक 1-2 ट्रान्झॅक्शन करून बघितले पण ते काही होत नव्हते. त्यामुळे मला असं वाटलं की माझं अकाउंट म्हणजे चालत नाही आहे. मग मी त्याची माहिती घेण्यासाठी बँकेत गेलो असता बँकेतनं असं कळलं की माझं अकाउंट हे फ्रीज झालेलं आहे, ते बंद करण्यात आलेलं आहे. संभाजीनगरमध्ये अशा प्रकारच्या 6 घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सायबर चाच्यांनी ही नवी पद्धत अवलंबली आहे. या एक प्रकारचा जो फ्रॉडचाच हा प्रकार आहे. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून फ्रॉडमध्ये घेतलेली जी मनी असते ती ह्या व्यक्तीला मीडिएटर्स म्हणून वापरली जाते आणि मीडिएटर्स म्हणून वापरून हाच व्यक्ती परत दुसऱ्या एखाद्या UPI ID वर तो मनी ट्रान्सफर करतो. म्हणजे 3-4 अकाउंट्स असे त्याच्यामध्ये क्रिएट केले जातात आणि मनी तो असा इकडून तिकडे ट्रान्सफर केला जातो. सायबर चाच्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेली ही नवी युक्ती नोकरीच्या शोधात असलेल्या निष्पाप आणि गरजू तरुणांना गुन्हेगारीच्या दलदलीत ओढणारी आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर. शेती आतबट्ट्याची झालेली आहे अशी ओरड होत असताना धाराशिवच्या गणेश पाटोळे यांना आल्याच्या पिकानं करोडपती केलं. सोयाबीनचं पीक घेणाऱ्या पाटोळे यांनी यंदा 2.5 एकरामध्ये त्याची लागवड केलेली होती आणि त्यांना लॉटरी लागली. शेती आतबट्ट्याची झाली अशी ओरड होत असताना धाराशिवच्या गणेश पाटोळे यांना आल्याच्या पिकानं करोडपती केलंय. सोयाबीनचं पीक घेणाऱ्या पाटोळे यांनी यंदा 2.5 एकरमध्ये आल्याची लागवड केली. आल्याला तब्बल 120 ते 150 रुपये किलो भाव मिळाला. पहिल्या टप्प्यात विकलेल्या 45 टन आल्यामधनं त्यांना तब्बल 45 लाखांचं उत्पन्न मिळालं. त्यांच्या शेतात अजूनही 50 टन माल निघण्याची अपेक्षा आहे. आल्याला असाच भाव मिळाला तर येत्या काही दिवसात 1 कोटी रुपये उत्पन्न मिळेल अशी पाटोळे यांना अपेक्षा आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर टोमॅटोचं उत्पादन घटल्यानं एरवी बाजारात भाव नसलेल्या टोमॅटोनं भलताच भाव खाल्ला होता. टोमॅटो पाठोपाठ आल्यानंही भाव खाल्ल्यानं गणेश पाटोळे यांची चांदी झाली आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तालुक्यात आणि परिसरात अतिमुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकही धीम्या गतीनं सुरू आहे. जगबुडी नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. डहाणूमधील वांगरजे नदीच्या पुरात बुडून एकाचा मृत्यू झाला. विजय काकड्या असं तरुणाचं नाव आहे. नदी पात्रात पाय घसरून तो पडला आणि कालपासून त्याचा शोध सुरू आहे. अखेर कासाजवळ त्याचा मृतदेह आढळला. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. तानसा नदीला पूर आल्यानं भाताणे ते उसगावचा संपर्क तुटलाय. 3 दिवसांपासून नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून मुलांची शाळेत जाण्यासाठी 9 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते. वसईत पश्चिम गोकुळ अंगण परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय. जवळपास 9 इमारतींमध्ये पुराचं पाणी साचलंय. तळमजल्यावरील घरात 2 फुटांवर पाणी साचलं असून रहिवाशांना मोठी कसरत करावी लागते. 15 दिवसांपासून रहिवाशांची दयनीय अवस्था झाली आहे. मिरा रोड परिसरात महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली. हॉटेल दिल्ली दरबार परिसरात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याचं बघायला मिळतं. त्यात खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहन चालकांचं प्रचंड नुकसान होत आहे. या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जी ती केली जाते. मुंबईत जोरदार पाऊस झाला असून जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान पाण्याचा निचरा होण्यासही अडचणी येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आलाय. दारणा धरणातनं 8,300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दारणा नदी पात्रात करण्यात आल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे दारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर पर्यटकांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या हौशी पर्यटकांना त्यांचा उत्साह चांगलाच नडलाय. स्थानिक नागरिकांकडून विरोध होत असतानाही या पर्यटकांनी आपली कार जी ती नदीच्या प्रवाहात नेल्या. मात्र पाण्याला प्रचंड वेग असल्यानं या दोन्ही कार वाहून गेल्या आणि नदीत अडकून पडल्या. पोलिसांनी वेळीच दाखल होत क्रेनच्या साह्यानं या कार बाहेर काढल्या. वर्ध्यात मुसळधार पाऊस झाला असून धाम नदीला पूर आला. त्यामुळे पवनार इथला बंधारा ओसंडून वाहतोय. दरम्यान पवनार बंधाऱ्यावरती पर्यटक गर्दी करतात. वसईमध्ये नव्या वर्सोवा पुलावर खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. या संदर्भात तक्रार केल्यानंतर बांधकाम करणाऱ्या 2 ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचसोबत डांबराच्या कोटिंगचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी इथल्या भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात. मात्र भाविकांना सावरगाव ते पुरुषोत्तमपुरी 10 किलोमीटरच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे या रस्त्याच्या डागडुजीची मागणी करण्यात येते. बुलढाण्याच्या खामगाव ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत ती म्हणजे चितेवरती रचलेला मृतदेह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. पालघरच्या आवढाणी डुकले या पाड्यावरती ही संपूर्ण घटना घडली. स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावरती अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेली आहे. तर दुसरीकडे नाल्याला पूर आल्यानं मृतदेह वाहून गेला. पालघरमधील मूलभूत सोयी सुविधांचा उडालेला बोजवारा या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय. तर या त्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली. इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.